हाय फ्रेंड्स, ग्रॅनी स्क्वेअर. आज आपण हे ग्रॅनी स्क्वेअर्स करायला शिकूया. म्हटलं तर हा ग्रॅनी स्क्वेअरच आहे, साधाच आहे. पण आपण कलर चेंज करताना अशी काही ट्रिक वापरली की त्यामुळे आपल्या ग्रॅनी स्क्वेअरमध्ये असं एक शंकरपाळी किंवा पतंगासारखा मध्ये छान हे दिसतोय. स्टार्टिंग आपण अशी करणार आहोत. जनरली ग्रॅनी स्क्वेअर्स आपण असे स्टार्ट करतो. क्लस्टर ऑफ 3चा ग्रॅनी स्क्वेअर असेल. फक्त कलर चेंज करताना आपण एक मस्त ट्रिक वापरली आहे. कसं आणि मग त्यामुळे हे किती सुंदर दिसतंय ते आपण बघूया. दिस इज द बिगिनिंग. ॲक्च्युली मी मग अशी अजून एक करत होते, त्याची ही बिगिनिंग आहे. पण आपण सुरुवात से सुरू करेंगे. लेट्स बिगिन. चला साहित्य बघूया. टापट 2 कलर घेतलेत. पिंक आणि ब्ल्यू घेतला आहे. तुम्ही तुमच्या चॉईसने घ्या, तुम्हाला जे पण कॉन्ट्रास्ट असतील ना तर छान दिसेल. दॅट्स वॉट माय सजेशन. सो मी पिंक आणि ब्लू कलर घेतलेले आहेत. माझी 3 नंबरची सुई आहे. 4 प्लाय आहे, वर्धमानची लोकर. मी पॉसिबल आहेत त्या सगळ्या लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये देईन, तुम्ही परचेस करू शकाल. आणि ही कात्री, खूप जण फिदा आहेत या कात्रीवर. ही पण बाय करायला लिंक मी देते डिस्क्रिप्शनमध्ये. चलो लेट्स बिगिन. सेंटरला ब्ल्यू कलर घेणार आहे आपण. सो क्लस्टर ऑफ 3 करतोय, तो पण आपण मॅजिक सर्कलमध्ये करणार. मॅजिक सर्कलची लिंक, क्लस्टर ऑफ 3चा बेसिक ग्रॅनी स्क्वेअरचा ट्युटोरियल, ह्या सगळ्या लिंक्स तुम्हाला आय बटन आणि डिस्क्रिप्शनमध्ये मिळतील. मॅजिक सर्कलमध्ये 3 साखळ्या सुरू केल्या आणि 2 खांब घातले. 2DC, 2 डबल क्रोशे. दिस इज 1 क्लस्टर. 2 साखळ्या, 2 किंवा 3 साखळ्या तुम्ही तुमच्या सोयीने किंवा तुमच्या लोकरीचा थिकनेस किती आहे, 3 घालाव्या लागणार का हे ठरवू शकता. जर जाड लोकर असेल तर 3 साखळ्यामध्ये घालायच्या. 3 नंबरच्या सुईने करते, म्हणजे ऑब्व्हियसली ही खूप जाड लोकर नाही आहे, म्हणून मी 2च साखळ्या स्पेसिंगला दिल्या आहेत. कॉर्नर स्पेसिंग म्हणतो आपण. प्रत्येक कॉर्नरला 2 साखळ्या घातल्या. 3 क्लस्टर करून झाले. 1 2 3 क्लस्टर ऑफ 3. 2 चेन, परत 3 खांब. परत 2 चेन आणि 3 खांब, 2 चेन आणि स्लिप स्टिचने मी जॉईन करून घेतलं. तर मी मॅजिक रिंगचा दोरा ओढून घेते आणि मॅजिक रिंग घट्ट करते, म्हणजे छान आपला स्क्वेअर बनला. राईट. आता सेकंड राऊंड म्हणूया आपण, सेकंड रो. तर ती सुरू करण्यासाठी आपण कॉर्नर स्पेस जी आहे ना तिथपर्यंत जाऊया. 2 स्लिप स्टिच घालू टाक्याच्या वर आणि या चेन स्पेसमध्ये येऊया. 3 साखळ्या घालू, 2 डबल क्रोशे घालूया. 2 चेन घालूया. आपण कॉर्नर डेव्हलप करतोय किंवा कॉर्नरची ओळ करतोय. सो त्याच चेन स्पेसमध्ये 3
खांब घातले. प्रत्येक कॉर्नर आपण असाच करणार आणि जेव्हा आपण कॉर्नरमध्ये मूव्ह होऊ तेव्हा आपण कोणत्याही साखळ्या घालणार नाही. साखळी फक्त कॉर्नर स्पेसमध्ये येईल. तीन खांब झाले, 2 साखळ्या, परत 3 खांब, दुसरा कॉर्नर झाला. साखळी न घालता तिसरा कॉर्नर आणि चौथा पण सेम. असे आपण 4 कॉर्नर्स करून घेऊ आणि मग भेटूया. चारही कॉर्नर्स करून झालेत. आपण पहिल्या साखळीमध्ये स्लिप स्टिच करून घेऊ आणि आता आपण कलर चेंज करणार आहोत. ह्या रोला अल्टरनेट ठिकाणी कलर चेंज कसं ते बघूया. स्लिप स्टिच करूया 2 आणि तिसऱ्या स्लिप स्टिचला कलर चेंज करूया. पिंक कलर मी अटॅच करते. कलर चेंज करण्याचे 2-3 प्रकार आहेत, पण आत्ता आपण ह्या ऑन द गो कलर चेंज करणार आहोत. आपण कुठेही कट नाही करणार आहोत. स्लिप स्टिच पूर्ण नाही केलेला आहे. आणि 3 साखळ्या घालणार. दोन्ही दोरे ओढून घट्ट केलं आणि 3 खांब घालायचे. कॉर्नरच आहे हा, राईट. परत 2 साखळ्या घालूया आणि परत 3 खांब घालूया. तर तिसऱ्या खांबाच्या वेळी आपण पुन्हा ब्ल्यूमध्ये कलर चेंज करूया. आपण हा कट नव्हता केला, हा मागे हँगिंग होता. आपण तोच फक्त उचलून टाका पूर्ण करतोय. आता ब्लूनी ह्या 2 क्लस्टर्समध्ये जी जागा आहे तिथे आपण पुढचा क्लस्टर करणार. सो आपल्याला लक्षात काय ठेवायचंय, कॉर्नर्सना कलर चेंज करायचा, राईट. आपण 3rd स्टिचच्या शेवटी आलेलो आहोत आणि आपण तिथे हा पण मी कट नव्हता केला, हा इथेच होता. आय जस्ट कंप्लीट द 3rd डबल क्रोशा विथ पिंक. आता पुढे परत कॉर्नरमध्ये आपण पिंकनी कंप्लीट करणार आहोत कॉर्नर. मी ही ब्ल्यूची अशी स्ट्रिंग घेऊनच त्याच्यावर करते, म्हणजे तो पुढे आपोआपच येईल. तीन खांब, 2 साखळ्या, 3 खांब. आपला कॉर्नर जो असतो तो आपण असाच करतो. 3 खांब, 2 साखळ्या, 3 खांब. लोकर जाड असेल तर 3 खांब, 3 साखळ्या, 3 खांब. हां, तर हे तिसरा खांब पूर्ण नाही करणार, तो आपण ब्ल्यूनी कंप्लीट करणार. आणि परत पुढच्या गॅपमध्ये ब्ल्यू. 2 क्लस्टर्सच्या मधली जी स्पेस आहे तिथे आपण काम करतोय. लास्ट हे होता तो आपण कंप्लीट पिंकनी करूया. लेट्स गो टू द नेक्स्ट कॉर्नर.
थर्ड कॉर्नरचा स्टिच कंप्लीट मी ब्ल्यूनी करते. थर्ड कॉर्नर पण झाला. दोन क्लस्टर्सच्या मध्ये आपण ब्ल्यू क्लस्टर करतोय. जर क्लासिक ग्लॅनी स्क्वेअर तुम्हाला येत असेल तर तुम्हाला हे फक्त कलर चेंज हळूहळू केला ना व्यवस्थित, तर हा स्क्वेअर करणं काहीही अवघड नाही. आता आपण लास्ट कॉर्नर करूया. तीन खांब, दोन साखळ्या, तीन खांब. तिसरा खांब पूर्ण न करता इथे आपण ब्ल्यू आणि ब्लूने आता शेवटचं आपण कंप्लीट करणार आहे. आपण आता हे स्लिप स्टिचनी जॉईन करणार आहे. सो आपण हा टाका कंप्लीट करून घेऊ. सो हे तीन खांब कंप्लीट केले आणि जेव्हा आपण इथून स्लिप स्टिच करूया पिंकनी, आता आपण दोन स्लिप स्टिच घालून पुढे जाणार आहोत कॉर्नर स्पेसमध्ये. तीन साखळ्या घालूया. रेग्युलर कॉर्नर जसा करतो तसा कॉर्नर करूया. त्याआधी आपण ब्ल्यूचा दोरा मागनं कट करून घेऊ. तुम्ही बघू शकता व्हेरी नीट इट इज. हा जो ब्लूचा दोरा आहे हा आपण थोडासा लांब ठेवू म्हणजे तो आपल्याला नंतर टक इन करता येईल. आता आपण पिंकनी काम करणार आहोत. तीन साखळ्या, दोन खांब, दोन साखळ्या, तीन खांब. आता ह्या दोन क्लस्टर्समध्ये इथे गॅप आहे. ह्या गॅपमध्ये तीन खांब घालणार. तर गॅपमध्ये काम करताना आपण मागनं जे दोरे दिसत आहेत ते पण आपण उचलून घेणार आहोत. सो ते फिनिश प्रोडक्ट झाल्यावरती ते मध्ये मध्ये गॅपमधनं दिसणार नाहीत. आता ते गॅपमधनं पॉपअप होऊ शकतात. सो मागे जो पिंक दोरा दिसत होता तो पण मी उचलून याच्यामध्ये, म्हणजे तो दिसणार नाही गॅपमधनं. पुन्हा पुढची गॅप आहे तिथे पण तीन खांब करणार. खांब साखळी, खांब साखळी. काही नसतं ना क्रोशा म्हणजे फक्त खांब आणि साखळ्या. पण कॉर्नर स्पेसला आलोय. तीन खांब, दोन साखळ्या, तीन खांब. आपले दोन कॉर्नर्स आणि एक साईड अशी कंप्लीट झाली. आपल्याला ही साईड, हा कॉर्नर असं करत इथपर्यंत यायचं आहे. प्रत्येक गॅपमध्ये दोन क्लस्टर्सच्या मध्ये, ह्या दोन क्लस्टर्सच्या मध्ये आपल्याला
3 खांब घालायचे. इथे 3 खांब, इथे 3 खांब, हा कॉर्नर, असं आपण करत शेवटपर्यंत येऊया. चारी कॉर्नर्स आणि चारी साईड्स करून झालेले आहेत. तर मी स्लिप स्टिचनी बंद करून घेते. फर्स्ट 3 चेन्सच्या वरच्या चेनमध्ये स्लिप स्टिच केला आणि आपण आता बघतोय. छान झालं ना. सिम्पल आहे. क्लासिक ग्रॅनी स्क्वेअर आधी करायला जर येत असेल ना तर अगदी इझी आहे. फक्त कलर चेंज केअरफुली करायचा. 2 स्लिप स्टिच घालून आपण कॉर्नर स्पेसला जाऊया आणि फक्त एक ओळ आपण अजून करून घेऊया. डन. सगळ्या साईड्स आणि कॉर्नर्स कंप्लीट केले आणि आता शेवटचा फक्त राहिला आहे. तो मी इथे स्लिप स्टिचनी लॉक करते. सो दिस रो इज डन. मागून बघा. लेमॅन जर कोणी असेल, डू यू सी? कोणालाही कळत नाही कहाँ से शुरू कहाँ से खत्म. कहाँ से शुरू कहाँ से खत्म तेरी प्यार में. डन. टाडा. 1 2 3. छान झालेत, मस्त.